येवत या ठिकाणी श्री काळभैरवनाथ जन्म उत्सव सोहळा या ठिकाणी सुरू होत आहे। त्या ठिकाणी सप्ताह चालू झालेला आहे। ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। या ठिकाणी सप्त्यामध्ये अन्नदानाचा कार्यक्रम मोठ्या संख्येने केला जातो। इथं गावात आलेल्या सर्व नागरिकांना अन्नदान केलं जातं आणि हा सप्ताह काळभैरव अष्टमी पर्यंत चालू राहणार आहे। आज सप्त्याचा 13 दिवस आहे आणि 3ऱ्या दिवशीला हा सप्ताह सोहळा चालू झालेला आहे। आज रात्री 9 ते 11 कीर्तन हे चालू होत असतं। तर आज आपण चला सप्त्यामध्ये पाहूया कशी परिस्थिती आहे, गावकऱ्यांनी सप्त्याचा कसा सोहळा साजरा केलेला आहे, तर तो पाहायला जाणार आहोत। चला चला या ठिकाणी पंगत चालू आहे आणि सप्ताही चालू आहे। श्री काळभैरवनाथ सप्ताह सोहळा या ठिकाणी चालू आहे। श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये आता आपण जात आहोत। या ठिकाणी पंगती चालू आहेत आणि पंगतही केली जात आहे। हॅलो रामकृष्ण हरी। या ठिकाणी पंगत चालू आहे। आतमध्ये श्री काळभैरवनाथाचं मंदिर आहे। श्री काळ अष्टमी पर्यंत सप्ताह चालू असतो। या ठिकाणी आज आपण मंदिरात जाऊ। चला या ठिकाणी श्री काळभैरवनाथाचे मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत आणि श्री काळभैरवनाथ अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे। या ठिकाणी श्री काळभैरवनाथाची मूर्ती मंदिरामध्ये आपण पाहतोय। रामकृष्ण हरी। नाथ साहेबाचा चांगभले। या ठिकाणी मंदिरामध्ये भरपूर गर्दी होत असते। कितवा दिवस आहे आज सप्त्याचा? 3रा दिवस आहे। हा सप्ताह मला वाटतं कितवा सप्ताह हा 58वा सप्ताह या ठिकाणी चालू आहे आणि या सप्ताह येवत पंचक्रोशीतील सर्व नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात। रामकृष्ण हरी। चला आपण पंगत कशी चालली ते पाहूया। विनेकरी आहेत। जय हरी माऊली। जय हरी जय हरी। रामकृष्ण। सप्ताह चालू आहे। नागरिकांची मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी होते। चला आपण पंगतीमध्ये जाऊ। रामकृष्ण हरी। कीर्तनाला थांबताय का? जन आधार दौंड चॅनलचं जन आधार दौंड रामकृष्ण हरी। या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये कीर्तनाचा सोहळा चालू होणार आहे आणि आज आपल्याकडे या ठिकाणी पंगत बसलेली आहे। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। जेव पंगत चालू आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी कीर्तन हे चालू होणार आहे। या ठिकाणी भटारखाना आहे आणि दररोज या ठिकाणी पंगत केली जाते।
तरुण युवक या ठिकाणी सर्व नागरिकांना अन्नदान भोजन देत असतात. रामकृष्ण हरी. जय हरी. आनंदाचा सोहळा चालू आहे आपल्या. बर बर. सगळ्यांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा. आत कोण आहे का? आत कोण आहे? या. रामकृष्ण हरी माऊली. या ठिकाणी अन्नदान केले जातात आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी घ्या 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 घ्या. चला आपण दुसऱ्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला पंक्ती चालू आहेत. रामकृष्ण हरी. झालं की जेवण? चला. रामकृष्ण हरी. सगळ्यांनी अन्नदान घ्या. सगळ्यांनी महाप्रसाद खा आणि कीर्तनालाही थांबा. या ठिकाणी सर्व नागरिकांनी आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी हरिनाम सप्ताह चालू आहे. श्री काळभैरवनाथ जन्म उत्सव सोहळा आणि या ठिकाणी दररोज पंगत केली जाते. मोठ्या प्रमाणात पंगत केली जाते. येवत या ठिकाणी श्री काळभैरवनाथ मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये आता थोड्याच वेळात कीर्तन चालू होणार आहे. सगळे इथं जेवण झालं का? रामकृष्ण हरी. या ठिकाणी इच्छेनुसार ज्याला वाटेल ते पावती करत असतात. या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये कीर्तन चालू होणार आहे. श्री काळभैरवनाथ उत्सव सोहळा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चालू कीर्तन सोहळा चालू होतोय. त्यामुळे बसण्याची सोय केली जात आहे आणि नागरिकांना बसण्यासाठी या ठिकाणी सतरंजी हाताळली जात आहे आणि या ठिकाणी बसणार आहे. चला माऊली, आता थोड्याच वेळामध्ये कीर्तन सोहळा चालू होणार आहे आणि या YouTube चॅनल वरती पाहणार आहोत लाईव्ह मध्ये. या ठिकाणी कीर्तन सोहळा चालू होतो. हा, हो. जन आधार दौंड, जन आधार दौंड या YouTube चॅनल वरती आजचं कीर्तन लाईव्ह पाहायला मिळणार आहे आणि तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईबर करा आणि चॅनलला लाईक करा. जन आधार दौंड. हॅलो, माइक चेक. हॅलो हॅलो. ओके. रामकृष्ण हरी. हॅलो.